नमस्कार, जय महाराष्ट्र. प्रवास समाचार लाईव्हमध्ये आपलं मी सर्वांचं स्वागत करतो. आताच तुम्ही पाहिलं की अशा पद्धतीने घोषणा घोषलेल्या आहेत, शिवसेना कोणाची आहे त्या पद्धतीने आज एक वेगळ्या पद्धतीने परिवर्तनाचा पर्व एक सुरू होतो आहे. आणि विरारमध्ये गेले अनेक दिवस पाहत होतो की शिवसेनेची मशाल धगधगणार आहे आणि या महानगरपालिकेची महत्त्वाची भूमिका बजावणारे आमच्यासमोर कार्यकर्ते आहेत आणि आज प्रभाग 3चे उमेदवार आहेत. काय दादा, काय सांगाल की आपण जे आज मशालाची जी हे काढणार आहे जल्लोष, तो कशा पद्धतीने असेल? प्रथमतः जय महाराष्ट्र. आज आमची मशाल रॅली ही धगधगती मशाल आम्हाला महानगरपालिकेच्या सभागृहात न्यायची आहे आणि त्याची पूर्ण रणनीती आम्ही आखलेली आहे आणि ती धगधगती मशाल आमची महानगरपालिकेवर पोहोचवणार. कशा पद्धतीने इलेक्शन आल्यानंतर दादा तुम्ही तयारी केली आहेत आणि तुमचे चारही उमेदवार निवडून येण्यासाठी काय व्यूहरचना आहे? इलेक्शनच्या अगोदर जी आम्हाला कार्यकर्ते संभ्रमात होते की आघाडी होईल, युती होईल, पण ती युती काय आमची झाली नाही. त्याच्यानंतर 4 दिवसात आम्ही सर्व हे उमेदवार तयार केले आणि इलेक्शनचा प्रचार एवढा जोरात चालू आहे की आम्हाला जनमानसातून चांगला प्रतिसाद भेटतोय. साहेब, काय सांगाल आरंभ नव्या पर्वाचा, परिवर्तनाचा, समाजाच्या विकासाचा, म्हणजे कशा पद्धतीने समाजाचा विकास पुढे घेऊन जाणार आहेत? गेली 25 वर्ष या विरार शहराचा ज्यांनी भकास केला त्याच्यासाठी आम्ही एक चांगलं त्यांना एक पर्याय म्हणून आमची मशाल घेऊन आम्ही या मैदानात उतरलेलो आहे आणि लोक आम्हाला ती मशाल पेटवून महानगरपालिकेत पाठवतील. साहेब, 1 वर्षात परिवर्तन झालं असं बोलतात. परिवर्तन झाल्यानंतर काय वेगळं वाटतंय का वातावरण? परिवर्तन काहीच झालेलं नाही. रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते. तुम्ही बघाल दिवाळीपर्यंत खड्डे होते, आता इलेक्शन आल्यावर हे बुजवायला घेतलेत खड्डे. साहेब, प्रभाग 3मध्ये अशा काही ठिकाणी जास्तीत जास्त पाण्याचा निचरा होत नाही, याविषयी काय बोलाल? काय प्रॉब्लेम आहे पाण्याच्या निचरात? आम्ही तर जनतेला आव्हान केलं आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, तुमचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. एक कॉल. काय असे मोठे इथे विषय आहेत की प्रभाग 3मध्ये तुम्ही मतदारांसमोर घेऊन गेले आहेत? प्रभाग 3मध्ये रस्ते आहेत, गटार आहेत, त्यानंतर पाण्याचा प्रश्न तर अजून सुटलेला नाही आहे. मला वाटतं पहिल्या महानगरपालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा 90 दिवसात पाण्याचा प्रश्न सुटणार होता. तो अजूनपर्यंत आता 15 वर्ष झाली तरी तो पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही. म्हणजे अजून पाणी जे बोलतात बहुजन विकास आघाडी, आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवला आहे अजून मिटला नाही आहे पाण्याचा प्रश्न. दादा, काय सांगाल? दादा, आपलं नाव सांगा आणि आपण कुठच्या प्रभागातून लढताय आणि ब क पण सांगा. प्रभाग क्रमांक 3मधून लढतोय. 29 वर्षाचा आहे. माझं नाव नितीन विश्वास माने आहे. साहेब माने बंधू, काय सांगाल की जे शिवसेनेने आता नवतरुणांना वाव दिला आहे, आदित्य ठाकरेंसारखं चांगलं नेतृत्व लाभलं आहे, अभ्यासू नेतृत्व लागलं आहे, तसं आपल्या वसई विरारला नेतृत्वाची गरज होती? 100% ह्यात नेतृत्वाची गरज होती. आता तुम्ही बघाल असाल की हे भाजपचे लोक आता अगोदर आमचा जे प्रचाराला कार्यकर्ते बघूनच ते घाबरलेले आहेत. त्यांनी मशिनी सेटिंग करायला चालू केले आहेत, मशिनीची चिन्ह डार्क लाईट करायला चालू केलेलं आहे. सगळं तुमच्या निर्देश आणून दिलेलं आहे ऑलरेडी. आता सगळे फक्त प्रचाराचे गोष्टी बघूनच भाजपची हवा तंग झालेली आहे. शिट्टीच्या लोकांनी वाजून दमलेले आहेत, शिट्टी वाजून आता लोक थकलेले आहेत. म्हणून आता लोकांकडे एक तिसरा पर्याय म्हणून ही मशालच आहे आणि त्याच्याशिवाय लोकांकडे पण आता दुसरा पर्याय उरलेला नाही आहे. काय ताई, काय सांगाल? शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून तुम्ही आता मैदानात उतरलेले आहेत आणि मशाल हातात घेतलेली आहे. जोपर्यंत महापौर बसत नाही तोपर्यंत तुम्ही थांबणार नाहीत. बोला. जय महाराष्ट्र. माझं नाव आहे सौ सिमरन संदीप पुळे. मी प्रभाग क्रमांक 3 ब मधून उमेदवार म्हणून लढत आहे. मशाल हातात घेतली आहे, ती धगधगती कशाला घेतली आहे? विरार विकसित करायचं आहे. इकडे युवा पिढी पण खूप बिघडली आहे. चरस गांजाची तस्करी तर खूप प्रमाणात चालली आहे. त्याच्यावर आपल्याला बंधन टाकायचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, ह्यासाठी मी उतरली आहे. काय ताई सांगाल की आपण प्रत्येक घरोघरी जाताना आपल्या भगिनींना जो शिवसेनेचा आवाज आहे बुलंद, तो कशा पद्धतीने ज्वलन ठेवायसाठी सांगताय? त्यांना मी तेच सांगेन की तुम्ही प्रत्येक गोष्टीला माझ्या पाठिंबा द्या. मी तुमच्यासाठी कधी अहोरात्र मी उभी राहणार. सगळ्या गोष्टीला, कुठच्याही अडचणीला मी तुमच्यासाठी येणार. आणि मला ह्या विरारमधून मी खूप पहिल्यांदा उभी राहिली, पण मला प्रतिसाद खूप चांगला मिळाला. ताई, आपल्या सर्वांनाच माहिती होतं की आपलं राज्य होतं त्यावेळी आपले मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात जे काम केलेलं आहे, आपले संसार वाचवले आहेत, परिवार वाचवले आहेत आणि योग्य असा संदेश दिला. पण विरोधक काही नाही काही घडामोडीवरती उलटा उपचार करत असतात. पण आज लोकांना तुम्ही काय सांगताय खाली जाऊन? त्याची आठवण करून देता की नाही? करून देतो ना. त्यांनी खूप केलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खूप केलं. पण जे विरोधक आहेत ते खोटे माटे सगळे नाटक करून सगळं फसवत आहेत. त्यामुळे आम्ही एक निष्ठेने त्यांच्या बाजूने उभे आहोत. त्यामुळे आम्ही ही एक निष्ठेने लढवतो आणि एकटे लढवतो आहे. आम्हाला कोणाचाही सपोर्ट नाही आहे आणि इतर विरोधकही आमच्या बाजूला नाही आहे. काही युती वगैरे नाही. आम्ही एकट्याने 115 उमेदवार उभे राहून लढतो आहे. नक्कीच. ताई, आपण पण उमेदवार आहे, काय सांगाल? हे वैष्णवी विजय सकपाळ. मी प्रभाग क्रमांक क मधून लढत आहे. मी आज जनतेची सेवा करण्यासाठी इथे उभी राहिलेली आहे. आज विरार शहर विरार
लाईटचा प्रॉब्लेम, रस्त्याचा प्रॉब्लेम, असं खूप काही आहे. ते मला सर्व दुरुस्त करून देण्याचे संधी. आश्वासन दिलंय. काका, तुम्ही जुने जाणते शिवसैनिक दिसताय, तुमच्या चेहऱ्यावरून देखताय, तुम्ही काहीतरी विचार करत आहे. काय सांगाल लोकांना, काय सांगाल, आव्हान काय कराल? सर्वप्रथम सर्व माझ्या या बंधू भगिनींना जय महाराष्ट्र. माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अधिकृत शिवसेना या उमेदवारीने आमचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. आणि त्यांचे चिरंजीव उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचासुद्धा या तरुण कार्यकर्त्यांना खूप पाठबळ लाभलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या विरार या प्रभाग क्रमांक 3मधून हे जे काय कार्यकर्ते आणि हे जे उमेदवार जे उभे राहिले आहेत निवडणुकीसाठी, हे स्वतःच्या भल्यासाठी नसून गोरगरिबांच्या रक्षणासाठी आणि कल्याणासाठी उभे राहिलेले आहेत. आणि तसंच मला माझ्या विभागातील माझ्या क्रमांकामधील प्रसाद मिर्लेकर साहेब यांचं कर्तृत्व मी आज काही 17 वर्ष बघतो. इथे कोरोना काळात असू दे, कुठल्याही अडचणी असू दे, ते 17 वर्षाचा जो वनवास आहे तो संपणार आहे. आपण परत यांच्याकडे येऊया. बऱ्याचशा गोष्टी दुसरे कोण बोलणार आहे? दादा काय सांगाल? काकांनी सांगितलं 17 वर्ष मिर्लेकर साहेबांचं आपण कार्य बघतो आहे आणि आताचे 17 वर्षाचा वनवास संपलेला आहे आणि आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये भगवा फडकणार आहे. काय सांगाल? भगवा तर निश्चित फडकणार आहे. मी जितेंद्र अरुण कुळे, शाखा प्रमुख विरार. भगवा तर नक्कीच फडकणार आहे, कारण की विरोधकांच्या पायाची वाळू सरकली आहे. जे आमचे निष्ठावान शिवसैनिक अहो दिवस रात्र गेल्या 15 दिवसापासून जो प्रचार करत आहे ना, हे कुठल्याही पक्षाला शक्य नाही आहे. त्यांच्याकडे पैसा 400, 500, 800, 1000 रुपये देऊन पब्लिक आणतात. हो, इथे कोणालाही विचारा. आमचे निष्ठावान शिवसैनिक प्रसाददादा मिर्लेकर, सौ सिमरनताई कुळे, सौ वैष्णवताई सपकाळ, श्री नितीनदादा माने एक निष्ठेने, एक मनाने, एक तळमळीने उभे आहेत. का की आम्हाला माहिती आहे की आमचे सामान्य नगरसेवक होणार आहेत आणि सामान्य नगरसेवक होणार तेव्हा सामान्य जनतेचा आवाज वसई विरार महानगरपालिकेवरती जाणार, म्हणजे आमचा भगवा फडकणार. आणि आम्हाला हमखास खात्री आहे, आमचे 95 उमेदवार उभे आहेत. 95पैकी 40 ते 45 एक संख्येने, एक बहुसंख्येने उमेदवार निवडून येणार आहेत आणि कोणाचीही गरज न लागता महापौर निवडणार आहे. साहेब काय सांगाल? मशालीची रॅली आता ही सर्व मशाल पेटलेले आहेत, कशा पद्धतीने आज असेल? मशालीची मला वाटतं मशालीची रॅली बघून या विरोधकांची ना हवा निघणार आहे. कारण की मशाल ही धगधगती मशाल अशी आहे ना की कोणताही संकट आला ना त्याला खाक करून राख करून टाकते. विरोधकांना वनवा पेटणार आहे वाटतं. विरोधकांची अगोदरच घाबरलेले विरोधक इकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, योगी या सगळ्यांना इकडे यावं लागतंय. म्हणजे विचार करा की किती विरोधकांना किती घाबरलेले आहेत विरोधक. साहेब बाळासाहेबांनी सांगितले माझा एक शिवसैनिक कापी आहे, म्हणून आम्ही इकडे कोणाला न बोलवता आम्ही एक जुटीने लढण्यासाठी, म्हणून आम्ही कोणालाही कोणत्याही नेत्याला विरारमध्ये न बोलवता आम्ही फक्त शिवसैनिक लढून जिंकून दाखवणार आहोत. नक्कीच. साहेब आता जास्त तुमचा वेळ घेणार नाही, कारण आजची गरज आहे आणि राहिलेले 48 तास हे महत्त्वाचे आहेत. पुढचे 48 वर्ष आपल्याला राज्य करायचं आहे. या सर्व पॅनलला निवडून आणण्यासाठी तुम्ही मतदार बंधू भगिनींना शिवसेना स्टाईलमध्ये काय आवाहन कराल? मी मतदार बंधू भगिनींना एवढंच आवाहन करतो, जो आपल्या प्रभागाचा विकास, शहराचा विकास जो झाला नाही आणि तो जर एक सक्षम पर्याय म्हणून आम्ही शिवसेनेची धगधगती मशाल तुमच्यापर्यंत आणलेली आहे. त्या मशालीला तुम्ही न चुकता मतं देऊन आपलं उत्कर्ष करून घ्या. नक्कीच. आताच तुम्ही पाहिलं होतं की आपण शिवसैनिकांबरोबर चर्चा करत आहोत. रणरागिणी उभ्या आहेत, या सर्व भगिनी उभ्या आहेत, हे सर्व उमेदवार उभे आहेत. परत एकदा बरेच वर्षानंतर मला वाटतो हे शिवसेनेचा इथे आणि विरारमध्ये चांगल्या प्रकारचा भगवा पळसेल आणि ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मशाल ही किंग मेकर असेल आणि महापौर ही मशालच ठरवेल आणि शिवसेनेचा विजय झाला. कॅमेरामॅन शिंदेसह भालचंद्र ओलम, प्रभात समाचार. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.